यार किती वेळ झाला, कधीपासून कॉल केला, आला पाहिजे आता. कधी नाही आलं तर? असं कसं नाही येणार? मी बोलवलं तर तो येणार. अगं पण शिवा, आपण कधीपासून कॉल करतोय त्याला? अरे हो मला कळतं, पण आता वाट बघण्याशिवाय काही पर्याय आहे का आपल्याकडे? काय मला नाही कळत. शिवा मला पटकन सांग काय काम आहे. माझ्या घरी कार्यक्रम आहे. हो अरे जाशील मला कळतंय, पण तू आधी माझ्या बरोबर चल. काय? चल ना. अरे चल. कुठे झालं? ऐक ना शिवा. चल. ए आशू. चाललोय आपण. ए भाई भाई थांब ना. हा बघ, 5 मिनिटाचं महत्वाचं काम आहे. आपण सगळे इथेच थांबूया प्लीज. अरे आम्हाला जायचंय महत्वाचं थांब ना बाबा थांब. शिवा ऐक ना. शिवा काय झालं? शिवा तू इथे का आणलेस मला? हे बघ, ह्या ज्या आजी आहेत ना, त्यांनी वस्तीतल्या बऱ्याच लोकांना शिक्षण दिलंय. त्यांच्यामुळे ना बऱ्याच लोकांचं आयुष्य खूप भारी झालंय. आणि आता जे इथे लोक बसलेत ना, ते त्यांना आई समजतात. पण काय त्यांच्या अशा परिस्थितीत ना, त्यांचा नातू त्यांच्या जवळ नाहीये. कुठे आहे त्यांचा नातू? तो दुबईला असतो. मला का सांगतेस तू हे सगळं? माझी अशी इच्छा आहे की तू त्यांचा नातू म्हणून त्यांच्याशी बोल. मला कळतंय सगळं, पण अशा परिस्थितीत त्यांचा नातू त्यांच्या जवळ असणं खूप गरजेचं आहे. त्यांची इच्छा होती तशी. हे तुला जरा वियर्ड नाही वाटत आहे का? विचित्र काय आहे? आजीला कळणार नाही का त्यांचा नातू आलेला? नाही कळणार त्यांना. त्यांची नजर ना कमी झाली. मी तुला जास्त नाही, थोडा वेळ थांबायला सांगते, मग तू तुझ्या कामाला जा. खरंच प्लीज प्लीज माझ्यासाठी कर. 5 मिनिटं. थोडा वेळ. ठीक आहे. वहिनी हाय, कशी आहे? नमस्कार आजी. नमस्कार. कशा आहात? लय भारी. सॉरी जरा यायला उशीर झाला. अहो नाही खरं तर आम्हीच थोडं लवकर आलोय. नाही बरोबर आहे तुमचं. जिथे लोकांना स्वतःचा फायदा दिसतो तिथे लोक पुढेच असतात. कीर्ती, शांत बस. आता पुन्हा काही सुरू करू नकोस. आई अगं, काही चुकीचं बोलते का मी? नाही म्हणजे त्यांना माहिती आहे ना, आज सोन्याच्या दागिन्यांचे डिझाईन्स फायनल करायचे आहेत. फुकटच आयतच मिळणार आहे सगळं, म्हणून लवकर आल्यात त्या. कीर्ती बास. तुला जर हे आवडत नसेल ना, तर तू सरळ घरी निघून जा. उगाच शुभ कार्यात अडथळा नको. सॉरी भाऊ. नाही भाऊ, तुम्ही त्यांना ओरडू नका. त्यांचं म्हणणं बरोबरच आहे. एवढी ऐपतच नाहीये ना आमची. नाही आहो. पण आम्ही थोडे पैसे. काय? अहो काहीतरी काय. अहो सीता, ताई तुम्ही जरा या. एक मिनिट. चाकी काय म्हणतात बघ. जर आईला मी खोटं बोललेलं कळलं तर एवढ्या सगळ्यांसमोर माझी वाट लागेल. काय सांगत असतील भाऊ यांना?
यांच्या समोर माझा अपमान तर करत नसतील ना? काय बोलू? बोल ना, काय? उठव तिला, उठव. उठाव. हॅलो आजी, कशा कशा आहात? आय मीन कशी आहेस? मी आलोय, तुझा नातू. आणि तुला भेटायला आलोय. हा, लांबून आलोय. मला भूक लागली आहे. हा, उठव ना. तुला भेटायला आलोय, लांबून आलोय, मला भूक लागलीये. उठ. मला तुझी आठवण येतेय. मला गप्पा मारायच्या आहेत तुझ्याशी. आजी उठ ना प्लीज. आजीचा नातू रडायला लागला ना की आजीला खूप वाईट वाटायचं. एकदा रड ना रे बाळा. रडू कसं मी? एक मिनिट. ऐक ना, मी कसं रडू? मला कळतंय, पण नॉर्मल तिच्याशी बोल. बोल, एकदा बोल ना. बोलतोय. मग हा प्रयत्न कर रडायचा थोडा. आजी, आजी उठ ना. बघ मी आलोय की नाही, तुझा लाडका नातू. मला तुझी आठवण येते. बघ आजी, मला तुझी खूप आठवण येते. मला गप्पा मारायच्या आहेत तुझ्याशी. उठ की आजी, प्लीज प्लीज आजी. मला भूक लागली आहे हे सांग. आजी मला भूक लागली. आजी भूक लागली आहे. प्लीज मला खायला काहीतरी कर. तुझ्या हातचं जेवण हवं. मला तुझ्या हातचं जेवण हवंय. असं झोपून नको राहूस आजी. मला आठवण येते तुझी खूप. प्लीज झोपून नको राहूस ना आजी. हात हलवला. हळू हळू तिच्याशी बोलत राहा. खरंच ती उठली. हा, बोल ना. आजी, आजी अगं उठ, आपण फिरायला जाऊया. आपण बाहेर जाऊया आजी. सो आता याची काही गरज नाहीये. हे ठेवा तुमच्याकडे. या. वंदनाताई, इथून पुढे या बाबतीत काही बोलायचं असेल तर तुम्ही माझ्याशी आणि सीताशी बोलत जा. लग्नाची बोलणी आपण आपल्यातच करूयात. म्हणजे काही गैरसमज व्हायला नको. तुम्ही म्हणाल तसं, पण आतासाठी आम्हाला माफ करा. हो नाही, हवं तुम्ही समधे आलायत, पण जावई बापू कुठे आहेत? आशू आशू येतच असेल. कुठल्या तरी कामात अडकला असेल, ते आटपून येईल तो. तोपर्यंत आपण आतमध्ये जाऊया का? हो, आणि तोवर माझ्या होणाऱ्या वहिनीशी मीच गप्पा मारते. चालेल ना वहिनी? चला या. या 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 या. नमस्कार नमस्कार. कसे आहात? एकदम उत्तम. बसा या या. बसा बसा. या रे या. देसाई साहेब, तुम्ही आला, खूप आनंद झाला. बरं वाटलं आम्हाला. अहो, आम्हाला सगळ्यांना तुम्हाला भेटून खूप आनंद झालाय.
आणि कसं आहे, आपलं नातं पिढ्यानपिढ्यांचं आहे. त्यामुळे देसाईंच्या घरातले दागिने हे इथेच घडणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि आता तर काय, येणं जाणं वाढेल. हो बरोबर बरोबर. लग्न आहे ना आता. आणि बरं का वंदनाताई, जेव्हा जेव्हा आमच्या घरात कार्य असतं ना, तेव्हा आम्ही घरातली सोन्याची नाणी, बिस्किटं यांना देतो आणि हे त्याचे आम्हाला दागिने बनवून देतात. खरं म्हणजे हे परंपरेनं चालत आलंय आणि यांनी तयार केलेले दागिने देसाईंना लाभतात, हा आमचा अनुभव आहे. देवाने आमच्याकडे काम दिले ते आम्ही करतो, बाकी तुमची कृपा. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. नाही हो, असं काही नाही. आपण पूजेला सुरुवात करायची का? आशू एक 10 मिनिटात येईल, मग सुरू करूयात पूजा. काहीच हरकत नाही, तुम्ही बसा, बाकीचं मी बघतो. ए, चहा पाण्याचं बघ. मी तोपर्यंत पूजेची तयारी करतो, तुम्ही बसा. आजी मी आलोय बघ. हा बघ माझ्याकडे एकदा उठून. आजी आजी बघ मी आलोय. बघ तुझा नातू आलेला आहे. तू आलास? हो मी आलो. बघ खरंच आलोय मी. तुझा लाडका नातू आलाय बघ माझ्याकडे. हा तुझ्यासाठी. किती रे वाट पाहिली मी तुझी. हळू हळू हळू. मला वाटलं तू येणारच नाहीस. असं कसं येणार नाही, मी आलोय ना आजी. पण आता तू आलास, आता मी भरायला मोकळी झाले बघ. आजी असं काय बोलतेस? असं नको बोलूस ना. खरं सांगू, तुझ्यात जीव अडकला होता रे राजा. तुला डोळे भरून पाहिलं, आता मी मरायला मोकळी झाले रे राजा. नाही आजी असं बोलू नकोस ना. अजिबात नाही. हे बघ, मी तुला जगातला सगळ्यात बेस्ट डॉक्टर देईन. जगातला सगळ्यात बेस्ट. ए शिवा, आपण आजीला जगातला सगळ्यात भारीतला डॉक्टर देऊयात ना. मी तुला काही होऊ देणार नाही आजी. नको रे बाळा, आता काही नको. तुझी खूप खूप वाट पाहिली बघ. मला वाटलं आता तू येणारच नाहीस रे. असं कसं येणार नाही? आलोय ना मी आता. आलोय मी तुझ्यासाठी. मी काही करायला तयार आहे तुझ्यासाठी. आजी सावकाश, मी तुला काही होऊ देणार नाही आजी. अरे यार, हा डंबो कुठे राहिला यार? कधीच आलोय आपण. बोर व्हायला लागलाय यार आता. काय म्हणावं याला, म्हणूनच मी त्याला जाऊ देत नव्हते. परवानगी दिली आणि चूक केली अगदी. एवढा वेळ का लागतोय? उर्मिला, जरा फोन लावून बघ ना. भाऊ अहो 4-5 वेळा फोन करून बघितला, पण हा फोनच उचलत नाही. मला असं वाटतंय आशूला यायची इच्छाच नसेल.
अहो असं काय नसणार, कामात असतील होते म्हणून यायला उशीर झाला, पण येत्या. हा आपण थांबूया बरं का जरासं. हा भाऊ पूजेला सुरुवात करायची का? नाही, थोडा वेळ थांबूया ना. नाही म्हणजे आमचा आशू नवरा मुलगाच नाही आलाय अजून. बरं थांबू आपण, पण मुलगा आणि मुलगी दोघंही इथं असायला हवे. पण त्यांना जरा लवकर बोलवा, कारण मुहूर्त निघून जाईल. अरे लक्ष्मण, जरा फोन लावून बघ ना. हो केला होता 4-5 वेळा. अरे पण एकदा लावून. नाही, आज म्हणजे आशूनी हद्द केली. सगळ्यांना ताटकळत ठेवलंय. तुला आठवते लहानपणी तुला मी फिरायला घेऊन जायची. दिवसभर याकडे वरून त्याकडेवर, त्याकडे वरून याकडेवर. आठवतं मला. आणि एकदा मी त्या जत्रेत हरवलो होतो. घरी आल्यावर आईने मला केवढं मारलं होतं. आठवतंय मला सगळं. सावकाश, मला आजही तुझ्यासोबत असं फिरायचंय. कडेवर सावकाश सावकाश. शिवा ऐक ना, ॲम्ब्युलन्सला फोन कर ना प्लीज. आपण आजीला डॉक्टरांकडे घेऊन जाऊया. आजी. रे नको रे राजा, आता आता काय उरलं. जेवढं जगायचं होतं तेवढं जगले. शिवा शिवा प्लीज फोन कर कोणाला तरी. जी सावकाश, बघतीस काय तू? फोन कर ना प्लीज. मला जे करायचं होतं ते सगळं केलं मी, आणि आज तू माझ्या बरोबर आहेस हे बघून मला खूप आनंद झालाय. आता सगळं आरामच करायचं. मला एक वचन देशील? काय हो, देईन की. नक्की? मी मेल्यानंतर माझे अंत्यसंस्कार फक्त तू करशील. जी असं काहीतरी बोलू नकोस प्लीज. तुला काही होणार नाहीये. मी काही होऊच देणार नाहीये तुला. आहे ना मी आहे. वचन दे. हे बघ पोरा, माझ्याकडे आता वेळ खूप कमी आहे. बोल बाळा, माझे अंत्यसंस्कार तूच करशील. वचन दे, वचन दे मला.